जयंत्या साजऱ्या करायच्या नाहीत. जयंत्या कोणाच्या साजऱ्या केल्या तुम्हाला मी सांगितलेलं आहे. अवतारी पुरुष, आमचा येशू अवतारी पुरुष नाहीये. तो काल, आज आणि युगानुयुग जिवंत देव आहे. त्याची जयंती साजरी करायची नाही दादांनो, लक्षात घ्या. आम्ही पाहतो की आज दुःखित लोक आहेत, त्यांना आनंदाची सुवार्ता सांगायची आहे की येशू तुमच्या गावामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या देशामध्ये, तुमच्या राष्ट्रामध्ये, तुमच्या वस्तीमध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. आज या क्षणाला लक्षात घे. हे आम्हाला त्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही सांगतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही नाताळ सण साजरे केल्यासारखं आहे. परंतु आम्ही काय करतो माहितीये का, रूढी आणि परंपरेप्रमाणे जयंत्या साजरं करणं आम्ही बंद केलं पाहिजे. लक्षात घ्या. आणि त्याचं कार्य जी आज्ञा तिने आम्हाला दिलेली आहे, काय म्हणलेलं आहे मार्क 16 आणि 15 मध्ये काय म्हणलेलं आहे, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की येशूने त्याने दर्शन दिलं आणि तो जातो तेव्हा त्याने आम्हाला एक अखेरची आज्ञा दिलेली आहे. आज्ञेचं पालन करायचं आहे. आज्ञेचं पालन करायचं आहे. जयंती साजरी करायची नाही. लक्षात घ्या. जयंती जर साजरी केली तर मात्र आम्ही एक अंधश्रद्धेप्रमाणे आमचं जीवन असणार आहे. लक्षात घ्या प्रियानो, आज शेवटचा काळ आहे, शेवटची घटका आहे. येशू येण्याचे दिवस जवळ आलेले आहेत. तो कधी येईल चोरासारखा आम्हाला माहिती नाही, कधी केव्हा येईल तो आम्हाला माहिती नाही. झोपेत येऊ शकतो, रात्री बेरात्री केव्हाही येऊ शकतो. आम्ही अवेळी सुवेळी आम्ही तयार असलो पाहिजेत आणि त्याची येण्याची वाट आम्हाला पाहिजे. तो येईल आणि आम्हाला घेऊन जाईल. कारण तो म्हणतो की तुम्ही अस्वस्थ होऊ नका, तुम्ही अस्वस्थ होऊ नका. पवित्र बायबल मध्ये जर पाहिलं प्रियानं, आम्ही पवित्र बायबल मध्ये योहान सुवर्तमान याचा 14व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो. हालेलुया, धन्यवाद येशू. काय म्हणतो तो माहिती का, तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत. नसत्या तर असे मी तुम्हाला सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येईल आणि तुम्हाला माझ्या जवळ घेईल, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक नाही. ठाऊक आहे की थोमा त्याला म्हणाला, प्रभूजी आपण कुठे जातो हे आम्हाला ठाऊक नाही. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. लक्षात घ्या. तो येणार आहे, आम्हाला घेऊन जाणार आहे. त्याची येण्याची वाट पाहिजे. हा विश्वास आम्हाला ठेवायचा आहे.